नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदान 20 लाख रुपयाबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. सेवानिवृत्त उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपयाहून 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे. परंतु सदर लाभ हा दिनांक 1/1/16 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. या संदर्भातील कारण देखील स्पष्ट करण्यात आले आहे. दिनांक 10/10/24 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने दिनांक 1/9/24 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपये 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे. या निर्णयाच्या विरोधात दिनांक 1/1/16 ते दिनांक 30/8/2024 या कालावधीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सदर याचिकेवर न्यायालयाने देखील सकारात्मक निकाल दिला आहे. परंतु राज्य सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले आहे की सदर लाभाची वाढ ही केंद्र सरकारच्या धर्तीवर करण्यात आलेली असून केंद्र सरकारने स्वतः वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 50% झाल्यानंतर निवृत्ती वेतन उपदानाच्या लाभामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सदरची दिनांक 1/1/24 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे. सदर दिनांक कोणत्याही न्यायालयाने रद्द केलेली नाही. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केलेल्या उपदानाची मर्यादा वाढविण्याची पात्रता दिनांक केंद्र सरकारच्या नमूद करण्यात आलेल्या कट ऑफ डेटच्या धर्तीवर आहे असे म्हणता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन कर्मचारी संघटनेच्या सहमतीनेच निवृत्ती वेतन उपदानाच्या लाभामध्ये दिनांक 1/9/24 पासून वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे निवृत्ती उपदानाची 20 लाख ही सुधारित मर्यादा दिनांक 1/1/16 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास राज्य सरकारने वरील कारणास्तव नाकारण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. धन्यवाद.